अयोध्या येथे प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी पार पडत आहे आणि या निमित्ताने भाजपने देखील अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। शहरामध्ये चौकात श्रीरामांचे कटआउट्स लावले जाणार आहे। तसेच दिवे लावून, फटाके फोडून आणि श्रीरामांचे गाणे लावून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे। या भव्य अशा सोहळ्यामध्ये प्रत्येक नागरिकांनी सहभागी होऊन जल्लोष करावा असं आवाहन भाजपतर्फे करण्यात आलं आहे। आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेब यांच्या हस्ते अयोध्येमधील राम मंदिर लोकांसाठी लोकार्पण सोहळा होत आहे। हजारो वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर होतं, पण 500 वर्षापूर्वी बाबराने ते पाडलं आणि त्यानंतर हिंदू समाजांची भावना होती की त्या ठिकाणी अयोध्येमध्ये राम मंदिर बनलं पाहिजे आणि अयोध्येमधील राम मंदिर बनावं म्हणून बरेच वर्षापासून प्रयत्न होता। 3 वर्षापूर्वी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि आता ते मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि आपण नशिबाने आहेत की आपल्या काळामध्ये हे मंदिर होतं आहे। हे मंदिर होण्यासाठी प्रत्येक हिंदू बांधवांनी आपापलं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे। अगदी त्या 10 रुपयापासून असेल ते हजारो करोड रुपयापर्यंत असेल भव्य मंदिर झालेलं आहे आणि ही आमच्या सर्वांची अभिमानाची गोष्ट आहे। त्यांचा उद्याच्याला हा कार्यक्रम जो आहे तो साधारण 12 वाजता सुरू होईल। 12 ते 2:30 कार्यक्रम चालेल। आपण आपल्या दूरदर्शनावरती किंवा त्या भागातील चौकामध्ये सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। सर्व नागरिकांनी पाहावं हीच माझी विनंती आणि आयुष्यामध्ये अयोध्येमध्ये जाऊन रामलला अर्थात रामाचं दर्शन घ्यावं अशी माझी सर्व हिंदू बांधवांना विनंती। शहरामध्ये दिवाळीच साजरी होती आहे, कारण वनवासातून राम आल्यानंतर दिवे लावून, आकाशकंदील लावून, गुढी उभारून रामाचं स्वागत केलं होतं आणि प्रत्येक ठिकाणी दिवाळी साजरी केली होती। तसंच आम्ही आवाहन करतो आहे, आपणसुद्धा आपल्या शहरामध्ये आपल्या घरामध्ये पंती लावली पाहिजे, आकाशकंदील लावला पाहिजे, समोर रांगोळ्या काढल्या पाहिजे, जेवण करताना सण साजरा केला पाहिजे, गोडधोड केलं पाहिजे, नातेवाईकांना भेटलं पाहिजे, एकमेकांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि जसा आपण एक आनंदोत्सव लग्नात साजरा करतो किंवा घरी मूल झाल्या साजरा करतो किंबहुना त्याहीपेक्षा मोठा हा आनंदोत्सव आहे। दिवाळी दसरा सणामध्ये जो आनंदोत्सव साजरा करतो तसाच आपला आनंदोत्सव साजरा करायचा आहे। आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी सुट्टीसुद्धा जाहीर केली आणि केंद्र सरकारने सुद्धा अर्धा दिवस सुट्टी जाहीर केलेली आहे। तर एकंदरीत मी आपल्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना विनंती करतो की आपण दसरा दिवाळी सण साजरा करावा आणि उद्या प्रभू रामचंद्राचा जो मंदिराचा जो कार्यक्रम होणार आहे तो आपण सर्वांनी पाहावा ही विनंती।